पाणी आलंच नाही जास्त. बघ किती भांडे पडलेले आहेत. स्टूलवर चढावं लागतं. हाय हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आहे अरे, तुम्ही सगळे कसे बरे आहे ना? मी पण बरी आहे. आणि आत्ता वाजलेले आहे दुपारचा 1:30 वाजता आणि आज आहे गुढीपाडवा. आणि तुम्हाला माझ्याकडनं आणि माझ्या फॅमिलीकडनं ना हॅपी गुढीपाडवा. म्हणजे गुढीपाडवाच्या ना खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि आज ना गुढीपाडवाच्या स्पेशल मी काय काय केलेले आहे आणि अजून मला पूजा करायचं आहे. म्हणजे फक्त देवाचा फोटो वगैरे पुसून घेतलेले आहे. आत्ता हार आणून दिलेले आहे त्यांचे पप्पा. आता हार वगैरे घालायला पाहिजे, दिवा वगैरे लावायला पाहिजे. आणि आता जेवणमध्ये काय काय मी केलेले आहे चला तुम्हाला दाखवते. मी पुरणपोळी करणार आहे. आणि हे बघा, हे कटाची आमटी केलेली आहे, इथं बटाट्याची भाजी आहे आणि इकडे भात आहे. आणि हे बघा पीठ मळून ठेवलेले आहे पोळीसाठी. आणि इथं पोळीचं ना स्टफिंग. ही ट्रेडिशनल ड्रेसमध्ये आहे. हाय, सांग ना काहीतरी यूट्यूब फॅमिलीला. तुम्हाला सगळ्यांना ना माझ्याकडनं ना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हे बघा, आज फर्स्ट टाईम ना नाही असं पंजाबी ड्रेससारखं ती घातलेली आहे. आता हे ड्रेस शिवून पण झालं आता 2-3 महिने. मी म्हटले की आज ना नवीन वर्ष घाल म्हटले. आणि गुडिया गेलेले तिच्या फ्रेंडबरोबर खेळायला. लेकिन गुडियालाच काय ह्यावेळी काय नवीन ड्रेस वगैरे काय नाही आहे. तिचं फ्रिलवाला ड्रेस आहे. लेकिन कसं ते तर पक्कू एवढे गरम होते ना, त्यावर मी तिला म्हटले की नको बाई राहू दे, तू सिम्पल ड्रेसच घाल म्हणून. फोटो ना खूप वरती आहे म्हणून ना स्टूलवर चढावं लागतं. चला बाई, आता पूजा झालेली आहे. आता पुरणपोळी करते. आता हे केस वगैरे वरती बांधून घेते, नाहीतर एवढं गरमीत हे बघा पसीना तर जमणारच नाही. की सण आहे, थोडंसं साडी नेसूया, आपल्याला पण थोडंसं चेंज पाहिजे. साडी नेसायला खूप आवडतं, लेकिन कसं एवढं गरम होते ना, त्याच्याबद्दल नको वाटते साडी घालायचं. हे जो पीठ आहे ना, हे चपातीचं पीठ आहे. मी मैदा नाही वापरली, आटा आहे. बापरे, गरमीनं तरी एवढं कंटाळा आलं ना खरंच. बघा जरा कसं झालं. तर खाली दाखवतो डायरेक्ट. हां, ते दाखवून हे देवासाठी केली आहे. हे जो पीठ आहे ना, हे चपातीचं पीठ आहे, म्हणजे की आटा आहे. मी मैदा वापर केली नाही आहे, कारण की मला ना फुल हेल्दी करायचं होतं. आणि ना फक्त 1/2 किलो डाळ घातली होती मी. ये बघा, एवढं मी आधी सगळं भरून घेतलेलं आहे. आणि माझं स्टफिंग पण संपलं. बरोबर ह्याच्यात ना 11 पोळ्या बसलेल्या आहे बघा. आता 2 वाजले. आमच्या अंड्यात काहीतरी टाकलं. काय टाकलं? मम्मी येतं म्हणून सांग जरा. हा,
पुरणपोळीमध्ये जरा स्टफिंग ना मी जास्तच घातली, त्याबद्दल जरासं ना ते हे व्हायला नाही, बाकी काय नाही. आता आता झालं बघा पुरणपोळी करून, 11 झाले पुरणपोळी. आणि हे आता एक ना चपातीचं म्हणजे की पीठ होतं, ते चपाती केली छोटंसं. इकडे त्यांना बरोबर पाणी नाही आहे, पाणी आलंच नाही जास्त. बघ किती भांडे पडलेले आहेत. आता भांडे घासायला पण पाणी नाही. आता वाट बघायला पाहिजे कधी येते काय येते काय नाही. आणि आता हे बघा ओटा वगैरे किती घाण झाले बघा सगळं. तू फरची सगळं घाण करू नको का बुडिया. आता जेवायला नैवेद्य दाखवले. चला आता आपण जेवण करून घेतो, खूप उशीर झालेला आहे. आपण जेवण करून घेऊनच सगळं नंतर हे आवडते, की सकाळपासून कायच खाल्लेलं नाही आहे. हे बघा आमचं प्लेट तयार आहे. चला मग आता आपण जेवण करून घेते. हेच होतं आपलं सिंपल सेलिब्रेशन. चला मग आता उद्या भेटू एक नवीन व्लॉगमध्ये. आणि प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. चला उद्या भेटू एक नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.